आज आपण जाणून घेऊ की प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये बाळाची आणि आईची काळजी कशी घ्यावी. कधी एकदम छान फ्रेश वाटते, पण कधी एकदम भरपूर थकल्यासारखं वाटते. जेव्हा पण तुम्हाला शक्य आहे, फार थकवा येते, तेव्हा थोडा थोडा वेळ आराम करायचा, डाव्या कुशीवर झोपून राहायचं. या महिन्यामध्ये तुम्ही डाळिंबासारखी फळं खाऊ शकता. डाळिंब, काळे मनुके, अंजीर. याशिवाय बाळाचे जे काय डेव्हलपमेंट होणार असते त्याच्यामध्ये त्याचे सेन्सरी मोटार जे काही डेव्हलपमेंट होणार आहे त्यासाठी आईनं एका जागी बसून तल्लीन होऊन करायच्या गोष्टी ह्या महिन्यात जास्त करायच्या असतात, जसं की पेंटिंग करणं. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शहरीत पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण जाणून घेऊ की प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये बाळाची आणि आईची काळजी कशी घ्यावी. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण दोन्ही ट्रायमेस्टरचं बघितलंय. त्यामध्ये 7वा महिना जो आहे त्याच्यामध्ये बाळाच्या सगळ्या अवयवांची वाढ व्यवस्थित झालेली असते, पण ब्रेनची डेव्हलपमेंट अजून होत असते आणि सगळ्या अवयवांचं जे काही बल आहे, जे काही मांसधातूचं बल आहे, त्वचेचं जे फायनल कलर आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या महिन्यामध्ये सेट होत असतात. त्यामुळं या महिन्यामध्ये गोड असं सगळ्या गोष्टी खायला सांगितलं. त्याच्यामध्ये मधुर द्रव्यांनी सिद्ध दूध घ्यायला सांगितलं, म्हणजे कृष्णपर्णी, ज्येष्ठमध, गंभारी अशा द्रव्यांचं तुम्ही दुधामध्ये घालून साखर घालून ते सिद्ध करून दूध घ्यायला सांगितलं. याशिवाय खिरी खायला सांगितलं, म्हणजे दूध तूप घातलेल्या रव्याची खीर, शेवयाची खीर, गव्हाची खीर ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता आवर्जून. या महिन्यामध्ये तुम्ही डाळिंबासारखी फळं खाऊ शकता. डाळिंब, काळे मनुके, अंजीर हे खाल्लं तर पोट साफ व्हायला पण मदत होते आणि तुमची एनर्जी लेवल मेंटेन होऊ शकते. शिवाय या महिन्यामध्ये हिरवा कलर वापरायला सांगितलं. ज्वेलरीमध्ये गोल्डची ज्वेलरी घालायला जास्त सोयीस्कर आहे ह्या महिन्यामध्ये. याशिवाय बाळाचे जे काय डेव्हलपमेंट होणार असते त्याच्यामध्ये त्याचे सेन्सरी मोटार जे काही डेव्हलपमेंट होणार आहे त्यासाठी आईनं एका जागी बसून तल्लीन होऊन करायच्या गोष्टी ह्या महिन्यात जास्त करायच्या असतात, जसं की पेंटिंग करणं, कढाई बुनाई जे आपण म्हणतो, म्हणजे विणकाम करणं. त्याच्यानी तिचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं चांगलं होईल तेवढंच बाळ जेव्हा जन्मेल तेव्हा ते पण एका जागी जास्त चांगल्या पद्धतीनं बसून गोष्टी करायला शिकेल. नेक्स्ट महिना जो आहे तो 8वा महिना. 8व्या महिन्यामध्ये म्हणजे पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये ह्या महिन्यात बाळाचं आणि आईचं जे काही ओझ आहे, म्हणजे आईचं जे ओझ आहे ते अस्थिर असते. कधी ते बाळाकडे आहे आणि कधी आईकडे आहे. त्यामुळं आईला कधी एकदम छान फ्रेश वाटते, पण कधी एकदम भरपूर थकल्यासारखं वाटते. त्यामुळं ह्या महिन्यामध्ये प्रवास निक्षून टाळायचा असतो. म्हणजे डिलिव्हरी नाही व्हायला पाहिजे ह्या महिन्यात अशी सगळी काळजी घ्यायची. त्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीज जास्त करायची नाहीत. जेव्हा पण तुम्हाला शक्य आहे, फार थकवा येते, तेव्हा थोडा थोडा वेळ आराम करायचा, डाव्या कुशीवर झोपून राहायचं. याशिवाय या महिन्यामध्ये तुम्ही गाईचं दूध आणि गाईचं तूप खाऊ शकता. त्याच्यामध्ये सिद्ध घृत पण जे सांगितलं ते यष्टी घृत, गोक्षर घृत यासारखी घृत तुम्ही दुधामध्ये मिक्स करून घेऊ शकता. शिवाय तुम्ही फळं पण खाऊ शकताय, मोसंबी, याशिवाय डाळिंब, नारळाचं पाणी या गोष्टी या महिन्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. या महिन्यामध्ये कपडे चूज करताना ऑरेंज, येलो आणि पिंक कलरचे वापरायला सांगितले. शिवाय तुम्ही जे काय ऐकताय ते बाळापर्यंत ऐकायला जाते आणि सगळं जे काय तुम्ही प्रकाशातला सामोरं जाते, ध्वनींचा तुमच्याशी संपर्क येतोय, त्या सगळ्याचा परिणाम बाळावरती होत असतो. त्यामुळे गर्भसंस्कार करण्याचा हा उत्तम महिना आहे. याच्यामध्ये तुम्ही जे काय वाचाल, जे काय ऐकाल ते सगळं बाळापर्यंत डायरेक्ट पोहोचणार आहे. त्यामुळे चांगलं वाचन करा, मेडिटेशन करा, प्रवचन ऐका, नामस्मरण करा, ओंकारचा जप करा. त्याच्याने बाळाला आणि तुम्हाला दोघांना पण फायदा होणार आहे. यामध्ये कडधान्य पूर्णपणे बंद करायचे, कारण ते पोट साफ नाही व्हायला कारण ठरतात. त्यामुळे लिक्विड डाएट घ्यायचं. सूप सारखे तुम्ही वेगवेगळे ट्राय करू शकताय, वेगवेगळ्या खिरी खाऊ शकताय, दूध पिऊ शकताय, पण कडधान्य पूर्णपणे बंद पाहिजेत ह्या महिन्यामध्ये. वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे तुम्ही ह्या महिन्यात खाऊ शकताय, भरपूर तूप घालून, भरपूर लोणी घालून तृप्ती होईल असं तुमचा आहार असला पाहिजे. यानंतरचा नेक्स्ट महिना 9वा महिना. 9व्या महिन्यामध्ये जेव्हा 9वा महिना चालू होईल तेव्हा कधीही डिलिव्हरी होऊ शकते. नॉर्मली फर्स्ट टाइम असं होत नाही, 9 महिना पूर्ण घेतात बायका, पण सेकंड थर्ड टाइम हा पिरियड कमी होतोय. त्यामुळं 9व्या महिन्यामध्ये तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते सगळे तुम्ही करू शकताय. तेव्हा तुम्ही एक्सरसाइज करू शकताय, चालू शकताय,
आणि आयुर्वेदात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात, जसं की लोकली तेल लावणं, म्हणजे योनी भागात योनी पिच्चू ठेवणं, परत पोटावरती तेलाची धारा करणं, तेलाची बस्ती घेणं, शिवाय मलशोधनासाठी अजून बस्ती सांगितल्यात, जे म्हणजे पोट सगळं साफ करून नॉर्मल डिलिव्हरीसाठी हेल्प करतील. पण हे सगळं शेवटच्या आठवड्यात करायच्या गोष्टी आहेत. त्यामुळं नॉर्मल डिलिव्हरीची तुमची जर इच्छा असेल तर पहिले तर तुम्ही व्हिज्युअलाइज करायला पाहिजे की हां, मी तेवढी स्ट्रॉंग आहे, मी नॉर्मल डिलिव्हरी माझी होऊ शकते, आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. मुख्य म्हणजे या महिन्यात बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असते की भरपूर बाहेरचं खाऊन घ्या, परत आपल्याला 6 महिने खायला मिळणार नाही, पथ्य पाळायचं असते. पण हे अतिशय चुकीचं आहे. तसं अजिबात नाही करायचं. पनीर सारख्या गोष्टी ज्या पचायला अतिशय जड आहेत ते ह्या महिन्यात टाळायच्या. त्याच्याऐवजी तुम्ही तूप साखर चपाती खाऊ शकते, शेवया त्याच्यामध्ये दूध घालून खाऊ शकते, खिरी खाऊ शकते. नॉर्मल डिलिव्हरीसाठी अजून एक गोष्ट करू शकते. शेवटचे 10 दिवस जेव्हा 9 महिन्याचे राहतात ना, तेव्हा दुधाबरोबर 2 चमचे एरंडेल तेल रोज रात्री झोपताना घ्यायचं. त्याच्यानी अपानवायूला गती प्राप्त होते आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी हेल्प होते. ही सगळी माहिती तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुमच्या प्रियजनांना, ज्यांना ह्याची गरज आहे, शेअर करा. आणि आमच्या चॅनलवरती असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ घेऊन येईपर्यंत धन्यवाद.